तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या म्हणजे तुमच्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवरती. आणि तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे छोटे छोटे आणि अगदी छान असे सेंटेन्सेस, जे तुमच्या लँग्वेजला खूप छान मॉडिफाय करतील आणि नेक्स्ट लेवलला नेण्याचं काम सुद्धा करतील असे सेंटेन्सेस आहेत. अगदी सोपे आहेत. बाय लिसनिंग, बाय प्रॅक्टिसिंग तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस तुमच्या लँग्वेजचा पार्ट बनवू शकता. फक्त तुम्हाला करायची आहे माझ्यासोबत प्रॅक्टिस. मी सांगते त्या वेळी तुम्हाला जायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. तर चला, आपल्याला शिकायचे आहेत नवीन 100 सेंटेन्सेस जे आहेत मोस्टली युजफुल. आणि हे सर्व आपल्याला अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करून आपल्या लँग्वेजमध्ये ऍड करायचे आहेत आणि यूज सुद्धा करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पेन आणि नोटबुक घेऊन रेडी असाल, आय होप. तर पहिलं सेंटेन्स आहे बघा, इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू. हे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर यू. आय एम फीलिंग कॉन्फिडंट. मला आत्मविश्वास वाटत आहे किंवा मी कॉन्फिडंट फील करत आहे, असं आपण बोलताना म्हणत असतो की मला आहे ना कॉन्फिडंट वाटत आहे. आय एम फीलिंग कॉन्फिडंट. शी इज टॉकिंग टू द टीचर. ती शिक्षकांशी बोलत आहे. शी इज टॉकिंग टू द टीचर. दे आर हेल्पिंग देअर पॅरेंट्स. ते त्यांच्या आई वडिलांना किंवा पॅरेंट्सला मदत करत आहेत. दे आर हेल्पिंग देअर पॅरेंट्स. वी आर ट्रॅव्हलिंग टू अ न्यू प्लेस. आम्ही नवीन ठिकाणी प्रवास करीत आहोत. वी आर ट्रॅव्हलिंग टू अ न्यू प्लेस. इट इज अ बिझी स्ट्रीट. हे एक व्यस्त रस्ता आहे. एखादा रस्ता ज्याच्यावरती खूप गर्दी राहते नेहमी, ऑलवेज, आपण काय म्हणू शकतो तिथे, इट इज अ बिझी स्ट्रीट. हा एक व्यस्त रस्ता आहे, इथे नेहमी गर्दी राहते. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड. मी वीकेंडची वाट पाहत आहे. बघा, नवीन सेंटेन्स आहे, खूप छान. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द वीकेंड. ही इज वॉचिंग अ फुटबॉल मॅच. तो फुटबॉल मॅच पाहत आहे किंवा फुटबॉलचा सामना जो आहे ना तो बघत आहे. ही इज वॉचिंग अ फुटबॉल मॅच. दे आर रनिंग इन अ रेस. ते शर्यतीत धावत आहे. दे आर रनिंग इन अ रेस. वी आर प्लेइंग चेस टुगेदर. आम्ही एकत्र शतरंज खेळत आहोत किंवा वी आर प्लेइंग चेस टुगेदर. आम्ही एकत्र चेस खेळत आहोत. इट इज अ नाईस मॉर्निंग. ही एक चांगली सकाळ आहे. इट इज अ नाईस मॉर्निंग. आय एम ऑर्गनायझिंग माय फाईल्स. मी माझ्या फाईल्स आयोजित करत आहे. आय एम ऑर्गनायझिंग माय फाईल्स. बघा, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर ऑफ अ ट्री. ती झाडाचे चित्र काढत आहे. शी इज ड्रॉइंग अ पिक्चर ऑफ अ ट्री. दे आर सिंगिंग अ सॉन्ग टुगेदर. ते एकत्र गाणी गात आहे. दे आर सिंगिंग अ सॉन्ग टुगेदर. वी आर अटेंडिंग अ वेडिंग. आम्ही लग्नात सहभागी होत आहोत. वी आर अटेंडिंग अ वेडिंग. इट इज अ फनी सिच्युएशन. ही एक मजेदार किंवा मजेशीर स्थिती आहे. इट इज अ फनी सिच्युएशन. आय एम लुकिंग ॲट द स्काय. मी आकाशाकडे बघत आहे. आय एम लुकिंग ॲट द स्काय. ही इज स्माइलिंग ॲट द कॅमेरा. तो कॅमेराच्याकडे हसत आहे किंवा स्माइल करत आहे. ही इज स्माइलिंग ॲट द कॅमेरा. दे आर लाफिंग ॲट द जोक. ते विनोदावर हसत आहे. दे आर लाफिंग ॲट द जोक. वी आर प्लॅनिंग अ सरप्राईज. आम्ही एक सरप्राईज प्लॅन करत आहोत. वी आर प्लॅनिंग अ सरप्राईज. इट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. ते एक आश्चर्यजनक अनुभव होता. इट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. जेव्हाही तुम्हाला असा छान एक्सपिरियन्स येईल तेव्हा तुम्ही म्हणू शकता इट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आय एम रनिंग इन द पार्क. मी पार्कमध्ये धावत आहे. आय एम रनिंग इन द पार्क. शी इज हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. ती चांगला वेळ घालवते आहे. शी इज हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. दे आर सिटिंग बाय द फायर. ते आगीच्या जवळ बसले आहेत. दे आर सिटिंग बाय द फायर. वी आर एन्जॉईंग द मूवी. आम्ही चित्रपटाचा आनंद घेत आहोत. वी आर एन्जॉईंग द मूवी. तुम्ही मूवीला गेले असाल त्यावेळी तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. इट इज अ रेनी डे टुडे. आज पावसाचा दिवस आहे. इट इज अ रेनी डे टुडे. आय एम रायटिंग अ पोयम. मी एक कविता लिहत आहे. आय एम रायटिंग अ पोयम. ही इज फिक्सिंग द कार. तो गाडी दुरुस्त करत आहे. ही इज फिक्सिंग द कार. दे आर रिलॅक्सिंग ॲट होम. ते घरी आराम करत आहे. दे आर रिलॅक्सिंग ॲट होम.
वी आर डिस्कसिंग द मीटिंग. आम्ही बैठकीबद्दल चर्चा करत आहोत. वी आर डिस्कसिंग द मीटिंग. इट इज टाइम टू वर्क. काम करायची वेळ आली आहे. इट इज टाइम टू वर्क. आय एम फीलिंग हॅपी टुडे. मला आज आनंदी वाटत आहे. आय एम फीलिंग हॅपी टुडे. शी इज टेकिंग अ डीप ब्रीथ. ती खोल श्वास घेत आहे. शी इज टेकिंग अ डीप ब्रीथ. दे आर हेल्पिंग द एल्डरली. बघा, ते वृद्धांना मदत करत आहे. दे आर हेल्पिंग द एल्डरली किंवा एल्डर म्हटलं तरी सुद्धा चालेल. वी आर पेंटिंग द वॉल्स. आम्ही भिंती रंगवत आहोत. वी आर पेंटिंग द वॉल्स. इट इज अ क्वाईट नाईट. बघा, ही एक शांत रात्र आहे. इट इज अ क्वाईट नाईट. आय एम लर्निंग टू कुक. मी स्वयंपाक शिकत आहे. मी कसं बनवायचं, कुक कसं करायचं शिकत आहे. आय एम लर्निंग टू कुक. ही इज सिटिंग इन द क्लासरूम. तो वर्गात बसलेला आहे. ही इज सिटिंग इन द क्लासरूम. दे आर डान्सिंग ॲट द पार्टी. ते पार्टीमध्ये नाचत आहे. दे आर डान्सिंग ॲट द पार्टी. वी आर हॅव्हिंग डिनर टुगेदर. आम्ही रात्रीचं जेवण एकत्र करत आहोत. वी आर हॅव्हिंग डिनर टुगेदर. इट इज अ ब्राईट मॉर्निंग. हे एक उज्ज्वल सकाळ आहे. इट इज अ ब्राईट मॉर्निंग. एखाद्या वेळी काहीतरी चांगलं घडलं तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही खूप खुश असता रात्री झोपताना. तुम्ही उठल्यानंतर असं म्हणू शकता, इट इज अ ब्राईट मॉर्निंग. आय एम वर्किंग ऑन द बीच. आय एम वॉकिंग ऑन द बीच. मी समुद्र किनाऱ्यावर चालत आहे. आय एम वॉकिंग ऑन द बीच. शी इज वर्किंग फ्रॉम होम. ती घरून काम करत आहे. कोणी कोणी जॉबवरती असतं पण काम घरून करत असतं. वर्क फ्रॉम होम त्यासाठी घेतले मी. शी इज वर्किंग फ्रॉम होम. ती घरून काम करत आहे. दे आर गोइंग ऑन अ पिकनिक. ते पिकनिकला जात आहे. दे आर गोइंग ऑन अ पिकनिक. वी आर डिस्कसिंग द बुक. आम्ही पुस्तकावर चर्चा करत आहोत. वी आर डिस्कसिंग द बुक. इट इज टाइम टू गो टू स्कूल. शाळेला जायची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू गो टू स्कूल. आय एम मेकिंग ब्रेकफास्ट. मी नाश्ता तयार करत आहे. आय एम मेकिंग ब्रेकफास्ट. ही इज सिटिंग ॲट द डेस्क. तो टेबलावर बसलेला आहे. ही इज सिटिंग ॲट द डेस्क. दे आर लुकिंग फॉर अ सोल्युशन. ते एक उपाय शोधत आहेत. दे आर लुकिंग फॉर अ सोल्युशन. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप अब्रॉड. आम्ही परदेशी प्रवास नियोजित करत आहोत किंवा एक ट्रिप आयोजित करत आहोत परदेशी जाण्याचा. वी आर प्लॅनिंग अ ट्रिप अब्रॉड. इट इज अ ब्युटिफुल इव्हिनिंग. हा एक सुंदर अशी संध्याकाळ आहे. इट इज अ ब्युटिफुल इव्हिनिंग. आय एम फिलिंग स्लीपी. मला झोप येत आहे. आय एम फिलिंग स्लीपी. शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस. ती लाल पोशाख घालून आहे. शी इज वेअरिंग अ रेड ड्रेस. दे आर हॅव्हिंग अ मीटिंग. ते एक बैठक घेत आहेत. दे आर हॅव्हिंग अ मीटिंग. वी आर स्टडिंग फॉर द टेस्ट. आम्ही चाचणीसाठी अभ्यास करत आहोत. वी आर स्टडिंग फॉर द टेस्ट. इट इज अ ग्रेट डे. हा एक छान दिवस आहे. इट इज अ ग्रेट डे. आय एम ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग वॉटर. ही इज रिपेअरिंग द रूफ. तो छत दुरुस्त करत आहे. ही इज रिपेअरिंग द रूफ. दे आर रीडिंग अ बुक. ते पुस्तक वाचत आहेत. दे आर रीडिंग अ बुक. वी आर वॉचिंग अ मूवी. आम्ही चित्रपट बघत आहोत. वी आर वॉचिंग अ मूवी. इट इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. ही एक अद्भुत संधी आहे. इट इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. आय एम वेटिंग फॉर द बस. मी बसची वाट बघत आहे. आय एम वेटिंग फॉर द बस. शी इज रनिंग इन द पार्क. ती पार्कमध्ये धावत आहे. शी इज रनिंग इन द पार्क. दे आर स्विमिंग इन द पूल. ते पुलामध्ये पोहत आहे. दे आर स्विमिंग इन द पूल. वी आर प्लॅनिंग फॉर द वीकेंड. आम्ही वीकेंडसाठी योजना बनवत आहोत. वी आर प्लॅनिंग फॉर द वीकेंड. इट इज अ हॅपी डे. हा एक आनंदाचा दिवस आहे. इट इज अ हॅपी डे. आय एम डुईंग माय होमवर्क. मी माझं होमवर्क करत आहे. आय एम डुईंग माय होमवर्क. ही इज सिटिंग नियर द विंडो. तो खिडकीजवळ बसलेला आहे. ही इज सिटिंग नियर द विंडो.
दे आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट टुगेदर. ते एकत्र नाश्ता करत आहे. दे आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट टुगेदर. वी आर ट्राइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. वी आर ट्राइंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. इट इज टाइम टू स्लीप. झोपायची वेळ झाली आहे. इट इज टाइम टू स्लीप. आय एम फीलिंग व्हेरी टायर्ड. मला खूप थकल्यासारखं वाटत आहे. आय एम फीलिंग व्हेरी टायर्ड. बघा, शी इज बाईंग ग्रोसरीज. ती किराणा सामान विकत घेत आहे. शी इज बाईंग ग्रोसरीज. ग्रोसरीज म्हणजे किराणा सामान. दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत आहेत. दे आर प्लेइंग फुटबॉल. वी आर गोइंग टू द पार्क. आम्ही पार्क मध्ये जात आहोत. वी आर गोइंग टू द पार्क. बघा, अतिशय सुंदर ही सेंटेन्सेस आहेत आणि जे रोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असतो अशा प्रकारची सेंटेन्सेस आहेत. इट इज अ कोल्ड मॉर्निंग. ही थंड सकाळ आहे, म्हणजे हिवाळा आहे त्यावेळी तुम्ही असं म्हणू शकता, थंडी आहे. इट इज अ कोल्ड मॉर्निंग. आय एम वेटिंग फॉर माय टर्न. मी माझ्या वळणीची वाट बघत आहो किंवा मी माझं टर्न कधी येते त्याची वाट बघत आहो. तुम्ही खेळत असाल मे बी काहीतरी आणि तुम्ही तुमचे खेळण्याचा वेळ येण्याची वाट बघत आहात, तेव्हा तुम्ही म्हणू शकता आय एम वेटिंग फॉर माय टर्न. ही इज विजिटिंग हिज ग्रँड पॅरेंट्स. तो त्याच्या आजी आजोबांना भेटायला गेला आहे. ही इज विजिटिंग हिज ग्रँड पॅरेंट्स. दे आर मेकिंग अ केक. ते केक बनवत आहेत. दे आर मेकिंग अ केक. वी आर फिक्सिंग द ब्रोकन फेन्स. फेन्स म्हणजे जे आपलं कुंपण असतं किंवा कंपाऊंड असतं घराचं, त्याला आपण फेन्स असं म्हणतो. आम्ही तुटलेले कुंपण दुरुस्त करत आहोत. वी आर फिक्सिंग द ब्रोकन फेन्स. इट इज अ क्वाईट आफ्टरनून. हा एक शांत दुपार आहे किंवा ही एक शांत दुपार आहे. इट इज अ क्वाईट आफ्टरनून. आय एम टेकिंग अ नॅप. मी एक तास घालवतो किंवा आराम करतो. बघा, दुपारी जेव्हा आपण थोडा आराम करत असतो, झोपतो दुपारी थोडा वेळ, त्याला आपण नॅप असं म्हणत असतो. स्लीप नाही म्हणत, नॅप म्हणतो. आय एम टेकिंग अ नॅप म्हणजे मी थोड्या वेळ आराम करतो दुपारी. शी इज रीडिंग अ न्यूजपेपर. ती एक वृत्तपत्र वाचत आहे. शी इज रीडिंग अ न्यूजपेपर. दे आर वॉचिंग अ फुटबॉल मॅच. ते फुटबॉलचा सामना बघत आहेत. दे आर वॉचिंग अ फुटबॉल मॅच. वी आर सेलिब्रेटिंग हर बर्थडे. आम्ही तिचा वाढदिवस साजरा करत आहोत. वी आर सेलिब्रेटिंग हर बर्थडे. इट इज फन गेम. हे एक मजेदार खेळ आहे. इट इज फन गेम. आय एम प्रिपेअरिंग डिनर. मी रात्रीचं जेवण तयार करत आहे. आय एम प्रिपेअरिंग डिनर. ही इज ऑर्गनायझिंग द बुक्स. तो पुस्तकाचे आयोजन करत आहे किंवा व्यवस्थित लावत आहे बुक त्याच्या रॅकमध्ये. ही इज ऑर्गनायझिंग द बुक्स. दे आर फिक्सिंग द कम्प्युटर. बघा, ते संगणक दुरुस्त करत आहेत. दे आर फिक्सिंग द कम्प्युटर. वी आर डिस्कसिंग द प्रोजेक्ट. आम्ही प्रोजेक्टवर चर्चा करत आहोत. तुम्ही 2-3 मित्र, तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट दिलेला आहे, मे बी स्कूलचा असेल किंवा अदर काहीतरी असेल. तुम्हाला जर म्हणायचं असेल की आम्ही या विषयावर डिस्कस करत आहोत, वी आर डिस्कसिंग द प्रोजेक्ट. इट इज टाइम फॉर अ ब्रेक. विश्रांतीची वेळ झाली आहे, थोडा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे. इट इज टाइम फॉर अ ब्रेक. आय एम एक्सरसाइजिंग इन द जिम. मी जिम मध्ये व्यायाम करत आहे. आय एम एक्सरसाइजिंग इन द जिम. शी इज टेकिंग अ शावर. ती शावर घेत आहे किंवा आंघोळ करत आहे. शी इज टेकिंग अ शावर. दे आर वर्किंग इन द गार्डन. ते बागकाम करत आहेत किंवा बागेमध्ये काम करत आहेत. दे आर वर्किंग इन द गार्डन. वी आर प्रिपेअरिंग फॉर द प्रेझेंटेशन. आम्ही सादरीकरणासाठी किंवा प्रेझेंटेशनसाठी तयारी करत आहे. वी आर प्रिपेअरिंग फॉर द प्रेझेंटेशन. इट इज अ लवली इव्हनिंग. हा एक प्रेमळ संध्याकाळ आहे किंवा ही एक प्रेमळ संध्याकाळ आहे. इट इज अ लवली इव्हनिंग. आय एम प्रॅक्टिसिंग योगा. मी योगाचा सराव करत आहे किंवा प्रॅक्टिस करत आहे. आय एम प्रॅक्टिसिंग योगा. ही इज टॉकिंग ऑन द फोन. तो फोनवर बोलत आहे. ही इज टॉकिंग ऑन द फोन. दे आर डुईंग देअर होमवर्क. ते त्यांचे होमवर्क करत आहेत. दे आर डुईंग देअर होमवर्क. वी आर डिस्कसिंग अवर प्लान्स. आम्ही आमच्या योजना ज्या आहेत त्याच्यावरती चर्चा करत आहोत. वी आर डिस्कसिंग अवर प्लान्स.
अशा प्रकारे आपण बघितलेत 100 मोस्टली यूज होणारे सेंटेन्सेस. आणि आय होप तुम्हाला सर्व व्हिडिओज खूप आवडत असतील, कारण खूप छान असे व्हिडिओज आहेत. बाय लिसनिंग सुद्धा यू कॅन लर्न इंग्लिश. तुम्ही इंग्लिश शिकू शकता. फक्त तुम्हाला कॉन्स्टंट लिसनिंग ठेवायची आहे. म्हणजे रोज तुम्हाला ऐकायचं आहे. तुम्ही ऐकून ऐकून इंग्लिश शिकू शकता. जे काही व्हिडिओज आपण बनवत आहेत, हे सर्व व्हिडिओज तुम्हाला लिसन करून रिपीट करायचे आहेत किंवा नोट डाऊन करून तुम्ही रीड करायचे आहेत लाऊडली. आणि हे सर्व सेंटेन्सेस तुम्ही एकदा लर्न केले तर तुम्हाला छान प्रकारे हे सेंटेन्स यूज करता येतील आणि छान प्रकारे इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला याची मदत होईल. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे अजून व्हिडिओ पाहिजे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंट्स करून सांगा. नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला वाटत असेल तुमच्या रिलेटिव्सला, फ्रेंड्सला मिळायला हवेत तर त्यांच्यासोबत शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन.